जय श्रीराम। शेवटी आम्ही इकडे अयोध्येला आलोय। आता मी रूम घेतली, तिथे आम्ही उतरलोय। आमचं 3.5 तास असं आमचा हालत झालीये। चला रूम कशी दाखवते। ही जनता खाली उतरते आणि आम्ही एवढं आमचं लगेज बांधून आणलं होतं। आम्ही मंदिरापासून अर्धा किलोमीटर असं इथं आम्ही हे घेतलेलं आहे। छानपैकी रूम घेतली। सीताराम विहार कुंज असं त्याचं नाव आहे। पण आधी कशी चांगली होती ना। दत्ताबा पहिल्यांदा आले काय काशीला। आता आम्ही सगळे चाललोय शरयू नदीमध्ये आंघोळ करायला मस्तपैकी। खूप सुंदर आम्हाला असं एक ना अगदी जुन्या वास्तूचं हे भेटलं बरं का, म्हणजे लॉज म्हणा किंवा काय ते थांबण्याचं ठिकाण खूप सुंदर, म्हणजे नावं पण ते छान युनिक दिलेत ना आणि अगदी जुन्या पद्धतीचं आहे। खूप मोठं हॉल आहे, त्यामुळे आम्ही इथंच स्टे केलं। शांत अगदी खूप जुनी लाकडाची अशी जास्त लाकडाचा वापर केलेली अशी ती बिल्डिंग आहे। सागवानी लाकूड आणि लोखंडाचा वापर केलेली ही इमारत आहे। चला आता आम्ही चाललोय। आपण सुंदर अयोध्या नगरीत आलोय। सुंदर अयोध्या नगरीत आलो ना। आता आपण चाललोय नदीकडे, शरयू नदीकडे। वाव। आणि आमची सगळी टीम मस्तपैकी आता आलेली आहे नदीमध्ये। काय सुंदर शरयू नदी आणि आमची सगळी टीम आता चालली आहे। सुंदर शरयू नदी। आणि आता आम्ही तर स्नान करणार आहे आणि जे आंघोळ करणार, डुबक्या मारणार आहे आणि मग जाणार राम मंदिरला। चला तर मग आता आंघोळ करून घेऊ। तर चला इथे सगळे मस्तपैकी शरयू नदीमध्ये आता आंघोळ करायला लागलेत। तिकडे खोल पाणी आहे आणि इकडे आता मुलांसाठी आम्ही इकडे आलोय। चला ना तुम्ही जावा खाली। उतरायचे काय प्रिक्षाचा बेबी टँक आहे, प्रिक्षाचा बेबी टँक। अरे बाळू आहे तेवढी। हा गौरी इकडे बघ। काढलं की ए जलकन्या कोण आहे? मत्स्यकन्या, मत्स्यकन्या, जलपरी, जलपरी, जलमहिष, जलमहिष, जलमहिष। ए शूटिंग चालू आहे। ए उमा चल ना। ए शाम आम्ही सगळे ना ऑटो रिक्षा मध्ये चाललोय श्रीराम मंदिरामध्ये आणि आम्ही सगळ्यांनी अशा छान छान साड्या घातले, बघू शकता। उमा इकडे बघ। भक्तीने पण आणि भक्तीने पण साडी घातली आणि स्नेहलनी पण साडी घातली। आम्ही सगळी साड्या घातल्या, पटकन आंघोळ करून आलो आणि आवरलं आणि तर सगळे मिळून चाललोय। चला मग आता जाऊया श्रीराम मंदिरामध्ये। तिकडे कॅमेरा अलाउड नाहीये ना, पण आता आम्ही जाताना जे काही शूटिंग करायला मिळेल तेवढं घेणार आहे। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय। तर आम्ही श्रीरामांच्या नगरीमध्ये म्हणजे अयोध्येमध्ये आलोय तिकडे मुलांना। आणि आता थोड्या वेळात आम्ही दर्शन घेणार आहे। एक खूप छान वाटतं इथे, इतकं पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना। जेव्हा मी वाराणसीमधून इथं आलो तेव्हा खूप छान वाटलं आम्हाला। काका कसं वाटतंय? काका पण आमच्या बरोबर आले। चला मुलांनो
नहीं बेटा आगे दो उमा तुला कसं वाटतंय? सुट्टे आहेत ते 10 रुपये नाही मी पर्स नाही आणली. तर आता आम्ही 50 मीटरवरती आहे. तिकडे चालत चालू दाखवते. अयोध्या नगरीचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे मी चाललोय दर्शन रांगेकडे. आणि वाव कॉर्न खायचंय मला. मका खायची आपण. तर आम्ही येताना मका खाणार आहे. आमचं फेवरेट डिश मका. ते लावू नका तोंड खराब होत आहे. तर आम्ही आता राम मंदिराकडे चाललेलो आहे. किती मोठी रांग लागली इकडे आणि खूपच पोलीस तैनात आहेत. चला इथं पुढे. हा सगळे इथे काढायचं. तू परत एकदाच काढू घ्या. चला हे राम मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आम्ही आता खूप फोटो काढले इकडं आणि आता आम्ही चाललोय. आज माझ्या आज आजी असते. माझ्या आजींची मला खूप आठवण येते. वहिनी पाहिजे होते ना उमा. त्यांना खूप इच्छा होती. खरंच आजींची इच्छा होती. खूप मोठी दर्शन रांग आहे. पण आता काय म्हणजे जास्त गर्दी नाहीये त्याच्यामुळे मी चाललोय पटपट. सुग्रीव किल्ला अयोध्या असं लिहिलं. राम मंदिर खूप लांब आहे वाटतं. आता मी चालत चाललोय. तिकडे खूप माकड आहेत बाबा. एवढे माकड. अचानकच गर्दी वाढली इकडे. श्री श्रीराम जानकी मंदिर. खूप प्रकारचे मंदिर आहे तिकडे. श्री हनुमान गडी, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, सुग्रीव किल्ला, श्री राम चिकित्सालय. आम्ही सायंकाळच्या वेळेला आलोय. 6:30 वाजत आलेत. खूप उकडतं. एवढी गरमी आहे इकडे असं वाटतच नाहीये की जून महिना लागलाय. आणि मी बिन चपल्याचे आले. तुम्ही बघू शकता इकडे. मी तेवढंच म्हटलं चप्पल नको घालायला. आणि आम्ही दर्शन रांगेमध्ये आहे. फॅमिली बरोबर ना मंदिरात म्हणजे दर्शनाला येणं एक वेगळं सुख असतं. खूप माकड आहेत ना इकडे. खरंच माकड मोबाईल घेऊन जातील म्हणतात. तर काय यार माकड मोबाईल घेऊन जातील. पोलीस मोबाईल शूटिंग करू देत नाहीयेत. जिकडे तिकडे सेफ्टीसाठी आहे. मोबाईल घेऊ देत नाहीत मान्य. पण माकडांचा त्यापेक्षा जास्त त्रास झालाय. माकडना मोबाईलच घेऊ देत नाहीत. खूप लांब आहे अजून. चला माझ्यावर हा या प्रवासात. आणि आता मी उद्या की नाही सकाळी आग्र्याला जाणार आहे. आग्र्यावरून ना वृंदावन, मथुरा या व्हिडिओमध्ये तुम्ही भेटणारच आहे. मी काल काशीची व्हिडिओ नाही केली कारण माझी तब्येत खूप खराब होती. खूप टेम्परेचर होतं. इतकं टेम्परेचर होतं ना आणि खूप दमलो पण होतो.
तुम्ही कुठं गेलता रे मधूनच? पाणी प्यायला गेलते. आता खूप अशी चेकिंग आणि पोलिसांच्या सर्व निगराणीमध्ये रामदर्शनाला आम्ही चाललोय. आता मी मोबाईल इकडे जमा करतोय, त्याच्यामुळे पुढचं शूट मला दाखवता येणार नाहीये. चला तर मग आता चप्पल, पर्स, मोबाईल सगळं इकडे आता मला ठेवायचंय. चला. सुंदर फोर्ट, सुंदर नजारा, श्रीराम मंदिराचं प्रवेशद्वार खूपच सुंदर, इतकं छान वाटतं ना, जसं की ताजमहलला गेल्यानंतर वाटत होतं तसंच वेगळं, अगदी असं एक वेगळं मी सांगू नाही शकत, एवढं छान वाटतं. आम्ही तर खूप सुंदर राम मंदिर मध्ये आलोय. चला माझ्या बरोबर. तर अशा प्रकारे बघू शकता आम्ही बाहेर निघालो, एक्झिट वरून आम्ही बाहेर होतोय, म्हणजे दरवाज्यातून बाहेर निघतोय. खूप सुंदर अनुभव आला. खरं प्रत्येकाने राम मंदिराचं दर्शन घ्यायला पाहिजे, म्हणजे राम मंदिरातील रामाचं, श्रीप्रभू रामाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. आणि आता एवढंच बोलून आम्ही हा व्हिडिओ थांबवतो, कारण खूप भूक लागली आणि आम्ही चाललोय आता जेवण करण्यासाठी. चला अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.